modulation we need to provide carrier frequency and modulating frequency. हे आहे कॉमन ग्राउंड आहे इथे आपण कॅरियर फ्रिक्वेन्सी द्यायची आणि इथे द्यायची आहे मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी. कॅरियर फ्रिक्वेन्सी विल बी स्क्वेअर वेवफॉर्म विथ 750 हर्ट्स frequency value and voltage value is going to be around 2.4 2.5. Okay, so this is fixed value. At this point only you need to take the frequency and voltage. So this is the waveform that I am going to provide as carrier input, and again waveform is a square waveform. You cannot put a sine wave over here. हे का करायचं आहे? कारण मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी ही साइन असणार आहे आणि कॅरियर फ्रिक्वेन्सी ही स्क्वेअर असणार आहे. या दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे IC 555 काय तयार करतो? सॉटूथ वेव्हफॉर्म. ती आपल्याला DSOवर बघता येत नाही, तर ती इंटरनली तयार होतं आणि डिरेक्टली आउटपुट जे मिळतं ते विड्थ मॉड्युलेटेड आउटपुट मिळतं. त्याच्यामध्ये DSOवरती तुम्हाला काय काय दाखवायचं? रेफरन्स तुम्ही दाखवू शकता, कॅरियर वेव्हफॉर्म, स्क्वेअर वेव्हफॉर्म दाखवू शकता आणि आउटपुट दाखवू शकता PWM. ठीक आहे. So carrier frequency we have put over here. We have taken common ground. जसं carrier frequency 750 hertz होती तशी modulating frequency घ्यायची आहे 75 hertz. त्याचं voltage ठेवायचं आहे 1.53 to 1.6. And this is going to be sinusoidal waveform. So here is your modulating frequency. This is a common ground. So for pin number 1, I am going to take a reference waveform as in continuous sine waveform, जी की आपली modulating frequency आहे. आपण कॅरियर फ्रिक्वेन्सी पण चेक करू स्क्वेअर वेव्हफॉर्म. सो दिस इज माय कॅरियर फ्रिक्वेन्सी. दिस इज मॉड्युलेटिंग फ्रिक्वेन्सी. सेकंड पिन आई चेक द आउटपुट. आउटपुट किती मिळायला पाहिजे? So this is your shifted output of pulse width modulated wave. So if you need to set the DSO, just stop this signal, adjust the time, and you can see there are differences in width. So for negative signal there is continuous negative or lower voltage. For positive you are having difference in different width depending on your sawtooth wave. ठीक है. सो फॉर दिस किट एक्सटर्नल VCC पॉवर सप्लाय पण आपण देऊ शकतो बोर्डचा, नाही तर आपण डिरेक्टली केबल कनेक्ट केलेलीच आहे, आपण तसंही देऊ शकतो. सो दिस इज फॉर युअर आउटपुट. सो टॉकिंग अबाउट स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम कसा बघायचा आपल्या वेव्हफॉर्मचा? तर त्याला स्पेक्ट्रम कशाचा बघायचा? तर आउटपुट PWMचं जे आउटपुट आलेलं आहे ते. तर स्पेक्ट्रम बघण्यासाठी काय करायचं? मॅच बटन, गो टू FFT. FFT मध्ये आता जर सोर्स बघितलं तर चॅनल 1 आहे, म्हणजे हा जो FFT आलाय तो तुमचा साइन वेव्ह, बट आय वॉन्ट चॅनल 2. सो जस्ट चेंज युअर चॅनल बाय दिस व्हेरिएबल बटन. सिलेक्ट चॅनल 2. वर्टिकल युनिट शुड बी DBMS व्हॅल्यूज. विंडो कॅन बी हॅमिंग विंडो और हॅनिंग विंडो. सो चेंजेस किंवा तुमचा जो स्पेक्ट्रम ॲडजस्ट करायचा असेल तर ते इथून ह्या दोन ठिकाणी वर्टिकली आणि हॉरिझॉन्टली. सो मोस्टली आपण 20 dB मध्ये वेव्हफॉर्म घेतो, कारण स्टेबल वेव्हफॉर्म मिळते, प्रॉपर ऑब्झर्वेशन करता येतं. ते एकदा सिलेक्ट केलं 20 dB की व्हेरिएबलला तुम्ही व्हॅरी करू शकता. 20 dBच्या वरती तो जात नाही सगळं. इथून तुम्ही ग्रॅज्युअली इन्क्रीज करू शकता. त्यानंतर आपण हॉरिझॉन्टली तुम्ही So this is nothing but the area of interest. So you just need to focus on it.
सिन्स हा स्क्वेअर वेव्हफॉर्म आहे तर तुमचा स्पेक्ट्रम हा असणार आहे सिंक फंक्शन, बरोबर. आणि आपल्याला सिंक फंक्शनच मिळतं.